हाय हॅलो नमस्कार, मी तुमची मैत्रीण हर्षलता कुक विथ मी चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत. तर पक्ष्यांना पाणी ठेवायचे भांडे आज माझे खराब झालेले होते. उन्हाळा मी नेहमीच 12ही महिने पाणी ठेवते पक्ष्यांना, ते खराब झाले होते. तर मग मी ते क्लीन केले आज स्वच्छ, आणि त्याच्यामध्ये एक वेगळं भांडं ठेवलं आहे की त्यांना उंच याच्यावर बसून पाणी पिता येईल. अशा प्रकारे मी आज पक्ष्यांच्या भांड्याची क्लिनिंग केली. 2 आहे भांडे छान मोठे मोठे. आणि काल आमच्याकडे खूप धुळीचं वादळ आलेलं होतं, त्यामुळं खूप अंगणामध्ये धूळ झालेली होती. तर मग ते आधी झाडून टाकलं, मग मी त्यावर पाणी टाकलं. खूप सगळं धूळ झाली होती सगळीकडे, म्हणून ते अंगण पण क्लीन केलं. आणि या ठिकाणी असे मी पिल्लरवर माझ्या घराच्या पाण्याचे भांडे ठेवलेले आहे सगळ्या ठिकाणी. त्यामध्ये मी सकाळी दररोज पाणी टाकते आणि बाजूलाच त्यांच्यासाठी धान्य वगैरे ठेवते, आणि स्वच्छ आहे की नाही ते पण बघत असते. अशा प्रकारे मी नेहमीच पक्ष्यांसाठी पाणी ठेवते. आता तर पक्ष्यांना खूप गरज आहे पाण्याची, त्यामुळं असं आवर्जून आपण ठेवलंच पाहिजे. आणि बाहेर ठिकाणी पण पाणी राहत नाही. तसंच आमच्या घराच्या तिथे गाई वगैरे येतात, त्यांच्यासाठी मी पाणी ठेवते. अशा प्रकारे मी सगळं झाडं पण माझे खूप करपलेले होते उन्हामुळं. मनी प्लांटचे वेली वगैरे खूप खराब झालेल्या आहे. पाऊस आहे, उन्हाळ्यामुळं ऊन खूप तापत आहे. 46 डिग्री आहे आमच्या इथे तापमान. आणि असे छोटे स्नेक प्लांट आहे, ते पण करपल्यासारखे झालेले होते. त्यांची पण रिपोर्टिंग करायची होती मला आज. आणि हे बघा असं छोटे छोटे स्नेक प्लांट ते पण करपलेले होते. त्याच्या अशा पत्त्या मी काढून घेतलेल्या आहे. मग आणि स्वच्छ केले ते पण झाडं स्वच्छ केले. तरी अर्धी क्लिनिंग राहिलीच माझी, एवढी झाली नाही माझ्याच्याने आज. छोटे छोटे जे कुंड्या आहेत त्याचीच मी आज रिपोर्टिंग केलेली आहे, फक्त स्नेक प्लांटचीच. अशा प्रकारे आणि सगळे झाडं असे सुकल्यासारखे दिसत होते बघा. सगळ्यास जिथे मी पॉट ठेवलेले आहे पक्ष्यांसाठी, ते सगळे याच्यामध्ये क्लीन करून त्याच्यामध्ये नवीन पाणी छान फ्रेश टाकलेलं आहे. अशा प्रकारे उंच आहे ते, थोडं हात पुरत नाही माझा, तर मी असं छान टाकते त्याच्यामध्ये पाणी दररोज आणि ठेवते. तुम्ही पण करत जा असं. ठीक आहे, मग बाय.